नवीन शैक्षणिक वर्ष 2020च्या अन्वये शैक्षणिक वर्ष 24-25च्या BA प्रथम वर्ष वर्गासाठी मेजर कोर्स म्हणून वन पेपर जो आहे आपला तो म्हणजे इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी या प्रकरणाअंतर्गत आज आपण अध्ययन प्रक्रिया या विषयावर चर्चा करणार आहोत. मानवी वर्तनाचे स्वरूप जाणून घेत असताना अध्ययन प्रक्रिया ही मानसशास्त्रामध्ये अत्यंत व्यापक अर्थाने वापरण्यात आलेली आहे. अध्ययन ही व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत आणि निरंतर चालणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. सर्वसाधारणपणे शाळा, महाविद्यालय, वर्गखोली मध्ये जे शिकतो, जो अभ्यास करतो त्याला अध्ययन असे आपण दैनंदिन समजत असतो. म्हणजे सामान्य व्यक्तीच्या परिभाषेत चार भिंतीत जे शिकवलं जातं, शाळा महाविद्यालयामध्ये जे शिकवलं जातं त्याला अध्ययन असे समजले जाते. मात्र अध्ययन ही अतिशय व्यापक आणि विस्तारित स्वरूपाची आणि अतिशय गुंतागुंत स्वरूपाची निरंतरण व्यक्तीच्या जन्मासोबत चालणारी प्रक्रिया आहे असं मानसशास्त्रामध्ये संबोधलं जातं. एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की अध्ययन म्हणजे काय, तर तो म्हणतो की अध्ययन म्हणजे जे दैनंदिन शाळा कॉलेजमध्ये चालतं ते अध्ययन होय. आणि एखाद्या वेळेस असंही सांगू शकतो तो की आपण एखादी ट्रेनिंग पर्पजने खेळ शिकवले जातात त्याला सुद्धा तो अध्ययन असे समजू शकेल. वस्तुस्थिती अशी आहे की आपण जे जे काही करत असतो, जे जे काही क्रिया प्रतिक्रिया घडून येतात त्या सर्व क्रिया प्रतिक्रिया ह्या अध्ययनामुळे घडून येत असतात. अतिशय ही व्यापक स्वरूपाची प्रक्रिया असून जन्मापासून तर व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे. अध्ययन हा जो बाब आहे हा दैनंदिन जीवनामध्ये सार्वत्रिक स्वरूपाचा चोहीकडे घडून येणारी एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. जन्मतः बाळ ज्या वेळेस रेंगळतो ते रेंगणं शिकत असतो. किंवा व्यक्ती जेवण करायला सुद्धा शिकत असते, कपडे घालायला शिकत असते, पोहायला शिकत असते आणि जसजशी ती व्यक्ती मोठी होते त्या त्या पद्धतीने तिच्या शारीरिक विकासाबरोबरच तो अनेक प्रकारच्या क्रिया ह्या शिकत असतो, कृती शिकत असतो. त्यामध्ये गाडी चालवणं असेल, बाईक चालवणं असेल, कम्प्युटर चालवणं असेल, मोबाईल चालवणं असेल, टॅक्सी चालवणं, व्हॉटेवर अशा प्रकारच्या ज्या ह्या क्रिया आहेत या क्रिया आपण दैनंदिन जीवनामध्ये शिकत असतो. या पलीकडे जर विचार केला तर सामाजिक मानदंडांचा मानदंड सुद्धा आपण अध्ययन प्रक्रियेमध्ये मुळे नकळतपणे आत्मसात करत असतो, शिकत असतो. म्हणजे ही शिकण्याची जी प्रक्रिया आहे ही शिकण्याची प्रक्रिया केवळ चार भिंतीमध्ये घडून येणारी प्रक्रिया नसून ही एक चोहोबाजूला जे काही आपण ज्ञान संपादन करत असतो, आत्मसात करत असतो, ते आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणून अध्ययनाला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रूढी परंपरा असतील, चालीरीती असतील, सवयी असेल, मूल्य असतील, हे सर्व सवयी मूल्य आपण अध्ययनामुळे शिकत असतो. तसेच सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये समायोजन करण्यासाठी सुद्धा अध्ययन प्रक्रियेची आपणास जोड लागत असते. जे येथे सांगायचा तात्पर्य असा की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन तत्वाचा अवलंब करून, अध्ययन पद्धतींचा अवलंब करून विविध प्रकारच्या मानसिक क्रिया प्रतिक्रिया किंवा कृती ह्या आत्मसात करत असतो. म्हणून अध्ययनाला मानसशास्त्रामध्ये ही एक निरंतर चालणारी, आजीवन चालणारी व्यापक प्रक्रिया बरोबरच एक मानसिक प्रक्रिया म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण मानवी वर्तनाचं स्वरूप समजून घेत असतो तेव्हा व्यक्तीच्या ज्या काही सवयी असतात, वर्तनाचा जो ढाचा तयार होतो, तो वर्तनाचा जो आकृतीबंध तयार होतो, तो आकृतीबंध व्यक्ती ही सभोवतालच्या परिस्थितीतून आत्मसात करत असते, ग्रहण करत असते.
काही बारीक बारीक मूल्य असतील, बारीक बारीक सवयी असतील किंवा एखादं स्किल असेल, ही स्किल व्यक्ती ती निरीक्षणाद्वारे असू द्या किंवा आपल्या पूर्वानुभवाद्वारे असू द्या, या सर्व अध्ययन तत्वांचा अवलंब करून व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया किंवा कृती आत्मसात करत असते. म्हणून मानसशास्त्रामध्ये अध्ययन या प्रक्रियेचा अर्थ हा अतिशय व्यापक आणि शास्त्रीय स्वरूपात समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण जे काही शिकतो, शिकणे म्हणजेच अध्ययन. अध्ययनाला इंग्रजीमध्ये लर्निंग असं म्हटलं जातं. लर्निंग म्हणजे शिकणे. शिकणे म्हणजे शिकण्याची जी क्रिया आहे ते केवळ पुस्तकं शिकणे आहेत का किंवा शब्द अंक शिकणे आहेत का, असा जर विचार केला तर याचं उत्तर नक्कीच नाही येणार. वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक क्रिया आपण शिकत असतो, मानसिक क्रिया शिकत असतो, काही भावनिक क्रिया प्रतिक्रिया आपण आत्मसात करत असतो. इतरांच्या वर्तनाचं निरीक्षण करून चार चौघं कसं वागतात, चार चौघं विशिष्ट परिस्थितीमध्ये कसे म्हणजे वर्तन करतात, ते वर्तन आपण आत्मसात करत असतो आणि त्या पद्धतीने आपण आपल्या वर्तनामध्ये बदल घडवून आणत असतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या ठिकाणी बर्थडे पार्टी असेल तर त्या बर्थडे पार्टीमध्ये असलेलं आपलं वर्तन आपण इतरांकडून शिकत असतो, ग्रहण करत असतो. त्याच पलीकडे एखाद्या ठिकाणी जर एखादी दुःखद घटना घडली असेल तर तिथे कसं वागावं, तेथे आपलं आचरण कसं असावं, हे आचरण सुद्धा आपण तेथील असलेल्या जमावाद्वारे, तेथील असलेल्या समुदायातील लोकांकडून, व्यक्तींकडून आपण ते आत्मसात करत असतो. म्हणजे व्यक्तीच्या अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे जे त्याच्या ठायी घडत असते, जे जे काही त्याच्या सोबत घडत असते आणि त्या घडण्याच्या क्रिया व्यक्ती ह्या ग्रहण करते आणि ग्रहण करून आपण त्या पद्धतीने वर्तन करत असतो. म्हणजे शिकणे ही जी प्रक्रिया आहे, ही शिकणे प्रक्रिया केवळ चार भिंतीतली नसून किंवा विद्यार्थी दशेतली नसून किंवा शिक्षकी पेशातली नसून, ही प्रक्रिया एक सामाजिक प्रक्रिया म्हटली तरी वावगं ठरणार नाही, ही एक मानसिक प्रक्रिया म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, ही एक भावनिक प्रक्रिया म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण की व्यक्ती विकासाचा जर विचार करत असतो आपण किंवा व्यक्तिवर्तनाचा जर सखोल अभ्यास करत असतो आपण, तेव्हा व्यक्तीचे जे काही वेगवेगळे व्यक्ती विकासाचे जे काही वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, त्या डायमेन्शनच्या अनुषंगाने आपण ज्या ज्या गोष्टी आत्मसात करतो, संपादन करत असतो, त्या सर्व प्रक्रिया, त्या सर्व क्रिया, त्या सर्व प्रतिक्रिया कृतींचा समावेश हा अध्ययन प्रक्रियेमध्ये होत असतो. म्हणजे वर्तन जे घडून येतं, व्यक्तीचे शारीरिक वर्तन आहे, मानसिक वर्तन आहे, भावनिक वर्तन आहे, सामाजिक वर्तन आहे, आता अलीकडे बौद्धिक वर्तनाचा सुद्धा एक नवीन कन्सेप्ट होतो. हा सर्व वर्तन प्रणाली जी आहे, ही सर्व वर्तन प्रणाली अध्ययन तत्वावर अवलंबून असून, म्हणून अध्ययनाला ही एक उच्च कोटीची मानसिक प्रक्रिया म्हणून ओळखलं जातं. यामध्ये आपण जर विचार केला तर टायपिंग शिकत असतो. पहिल्याच दिवशी आपल्याला टायपिंग शिकता येत नाही. त्यामध्ये आपण अनेक प्रकारचे कालखंड गेल्यानंतर त्या कालखंडामध्ये आपण टायपिंग प्रक्रियेशी संबंधित असलेले बारकाव्यांचा सराव करत असतो. त्यामधील असलेली जी काही कौशल्य आहेत, त्या कौशल्यांचं निरीक्षण करत असतो आणि निरीक्षण केल्यानंतर कुठेतरी आपण त्या बोटांकडे, त्या बटनांवरती बोटं हळूहळू आपले चालत असतात. आता बोटे चालणे म्हणजेच काय, हा झाला कारक वर्तन. कारक वर्तन म्हणजे मोटर बिहेवियर. जे बघा, एकीकडे आपण ती क्रिया आत्मसात करत असताना मेंटल प्लस फिजिकल प्लस मोटर आणि प्लस कॉग्निटिव्ह, ह्या तिन्हींचा एक संगम असतो. या सर्व जो कंपोनंट्स आहे, वर्तनाचे जे कंपोनंट आहे, या सर्व कंपोनंटचा एक कॉम्बिनेशन तयार होतं आणि त्यातून आपलं बिहेवियर रिफ्लेक्ट होत असते. आणि अनेक प्रकारच्या सरावानंतर आपण टायपिंग हे कौशल्य आत्मसात करत असतो. आता टायपिंग हा कौशल्य आत्मसात करत असताना पहिल्याच दिवशी आपण PSY CHOL असं CHOLOGY सायकोलॉजी आपण टाईप करणार नाही. आपण अगोदर खाली बघून त्याला हे करणार. नंतर कालांतराने त्यात प्रयत्न केल्यानंतर, सराव केल्यानंतर आपण इतके तरबेज होतो की वरती स्क्रीनवर कागद असतो, त्या कागदाकडे बघूनच आपण खाली बटणं हे टाईप करत असतो. म्हणजे मोटर
ज्या हालचाली आहेत, ज्या मोटर मुवमेंट्स आहेत, त्या मोटर मुवमेंट्सला सवय लागत असते. किती छोटंसं कौशल्य टायपिंग शिकणे, टायपिंगचं कौशल्य आत्मसात करणे, मात्र येथे सुद्धा अध्ययन तत्वांचा अवलंबन केला जात असतो. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्हाला एखाद्या नदीमध्ये पोहण्यासाठी जर उतरवलं तर पहिल्याच दिवशी तुम्हाला पोहता येणार नाही. आपण हळूहळू आपले हातपाय हलवणार, अगोदर हात हलवणार, नंतर पाय हलवणार, नंतर आपला हा सरफेस पाण्यामध्ये टाकून श्वसन किती वेळेस घेतो आपण, श्वास किती वेळेस थांबवू शकतो, याचा आपण स्किल आत्मसात करतो. आणि नंतर जसं थोड्या पाण्यातून आपण अजून खोल पाण्यात जातो आणि त्यानंतर आपण ते पोहण्याचं स्किल हे संपादन करत असतो. आणि एकदा आपण पोहणे ही क्रिया जर शिकलो, लक्षात घ्या, एकदा पोहणे ही क्रिया जर आपण शिकलो तर आजीवन आपण पोहणे ही जी कारक कृती आहे या कारक कृतीचा विस्मरण होत नाही. मध्ये जर गॅप पडला आणि पुन्हा एक दोन सराव केले, पुन्हा आपण त्या पोहण्याची क्रिया जी आहे ती आत्मसात जी होती त्याला त्याचं पुनर्जीवीकरण होत असतं. अशा पद्धतीने अध्ययन ही जी प्रक्रिया आहे, अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण एखादी गोष्ट, एखादं स्किल आत्मसात केली असेल तर ती आजीवन टिकून राहत असते. म्हणजेच ही एक गॅप, पुन्हा ट्रायल, पुन्हा एरर, पुन्हा ट्रायल, अशा पद्धतीने आपण जरी आपला मध्ये गॅप पडला असेल तरी त्याचं आपण पुनर्जीवन करत असतो. म्हणजे अध्ययन ही जी प्रक्रिया आहे, अध्ययन ही प्रक्रिया निरंतर घडून येणारी प्रक्रिया आहे. आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल, सायकल शिकवण्याचा आपण त्याला सायकल शिकणे जिथे जिथे शिकणे येतं तिथे अध्ययन आहे. लर्निंग इज शिकणे मराठीमध्ये. मग अध्ययन ही जी क्रिया आहे या अध्ययन क्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय पद्धतींचा आधार घेऊन आपण विशिष्ट कृती आत्मसात करतो आणि त्यामध्ये आपण पारंगत होत असतो. सायकलचं जर उदाहरण जर द्यायचं झालं तर लहान बाळाला अगोदर आपण पॅन्डल मारायला शिकवतो, नंतर छोट्या सायकलवरून मोठ्या सायकलवर बसवतो. मोठ्या सायकलवर बसवल्यानंतर काही वेळेस त्याचा तोल जातो, काही वेळेस तो तोल सांभाळतो, पॅन्डल मारतो, कधी खाली पडतो. अशा पद्धतीने चुकत माकत तो बॅलन्स सांभाळतो आणि नंतर पॅन्डल मारायला शिकतो. आणि पॅन्डल मारायला शिकल्यावर बॅलन्स करायला, तोल सांभाळायला शिकल्यानंतर तो हळूहळू सायकल 10 मीटर 15 मीटर नंतर 1 किलोमीटर पर्यंत तो ती सायकल चालवायचं कौशल्य आत्मसात करत असतो. एकंदरीत या सर्व उदाहरणातून एक निष्कर्ष आपणास काढता येतो की अध्ययन करत असताना व्यक्तीला प्रयत्नांची गरज असते. लक्षात घ्या, आपण सराव किंवा प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट आत्मसात करत असतो आणि पुढे जर त्याच्यामध्ये गॅप पडला तर पुन्हा आपण मागील जीवनातील जे गत अनुभव आहे, जे पूर्व अनुभव आहे, त्या पूर्व अनुभवांच्या आधारावर आपण आपल्या वर्तनामध्ये बदल घडवून आणत असतो. आणि अशा पद्धतीने न पोहता येणाऱ्या व्यक्तीला पोहता येणे, न टायपिंग करणाऱ्या व्यक्तीला टायपिंग करता येणे, किंवा एखादं ज्याला कपडे घालता येत नाही त्याला कपडे घालण्याचं कौशल्य येणं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया कृती ह्या सातत्याने आपण आत्मसात करत असतो. आणि या संबंध प्रक्रियेमध्ये व्यक्तीला अध्ययन तत्वांचा आधार घ्यावा लागतो. म्हणून मानसशास्त्रामध्ये केवळ 4 भिंतीमध्ये शिकणे किंवा वर्गखोलीमध्ये शिकणे किंवा शाळा महाविद्यालयामध्ये शिकणे म्हणजेच अध्ययन असा संकुचित अर्थाने अध्ययन किंवा लर्निंग प्रक्रियेचा अर्थ घेतला जात नाही. अध्ययन प्रक्रिया ही एक उच्च स्तर, याला हायर मेंटल प्रोसेस म्हणूया आपण, उच्च कोटीची मानसिक प्रक्रिया असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन पद्धतींचा, अध्ययन तत्वांचा समावेश होतो. म्हणून आपण ह्या प्रकरणामध्ये अध्ययनाचा अर्थ, अध्ययनाची व्याख्या, अध्ययनाचं प्रकार, अध्ययनाची वैशिष्ट्य, अध्ययनाचे स्वरूप व अध्ययनाच्या पद्धती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. थोडक्यात अध्ययनाचं इंट्रोडक्शन करत असताना अध्ययन ही एक प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे. ती एक संपादित स्वरूपाची आणि जन्मजात स्वरूपाची द्विध्रुवीय प्रक्रिया म्हणून मानसशास्त्रामध्ये अध्ययन किंवा लर्निंग या शब्दाचा अर्थ घेण्यात आलेला आहे.
नंतरच्या तासामध्ये अध्ययन म्हणजे काय व अध्ययनाचे स्वरूप किंवा अध्ययनाचे वैशिष्ट्य आपण सविस्तररित्या चर्चा करूया.